तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत पार्शल डिफरन्शिएशनवर बेस क्वेश्चन. तर बघा, प्रिवियस इयरला 2024ला लेटेस्ट आलेलं क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा, इफ यू इज इक्वल टू लॉग ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर व्हेरीफाय डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स बाय डॅबा वाय इक्वल टू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय बाय डॅबा एक्स. आता ह्या व्हॅल्यू कशा तुम्हाला फाइंड करायच्या, आपल्याला या दोघांचं प्रूफ करायचं आहे. डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय इक्वल टू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय बाय डॅबा एक्स हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर बघा, आधी आपण काय करू, फर्स्ट आधी राईट करून घेऊ. आपल्याला यू काय दिलेलं आहे त्यांनी, यू इज इक्वल टू लॉग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघा आता त्या फर्स्ट आपल्याला काय दिलं त्यांनी, डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय हे त्यांनी दिलेलं आहे. तर आता हे कसं राईट करायचं मी तुम्हाला सांगतो. आता इथं डॅबा स्क्वेअर डबल आहे ना, आपण एकदा राईट करून घेऊ. आपण काय डॅबा एक्स, मग आपण डॅबा एक्स केला. त्यानंतर बघा आता इथं काय, परत इथं डॅबा एक उरला डॅबा, नंतर इथं काय यू, इथं यू केला मी डॅबा यू अपॉन, आता इथं काय उरलं डॅबा वाय. हे झालं, मी इक्वेशन राईट करून घेतलं. या असं आपल्याला काढायचं आहे. आता त्यासाठी आपण फर्स्ट काय करू, डॅबा वाय डॅबा यू अपॉन डॅबा वाय हे फाइंड करू. बघा आता यू ए बरोबर, हा यू ए विथ रिस्पेक्ट टू, मी जर याला वायने डेरिवेट केलं तर इथं एक्स काय असेल, एक्स कॉन्स्टंट आहे म्हणजे इथे एक्सचं काय असेल 0 किंवा 0 होईल डेरिवेटिव्ह. तर बघा आता मी काय करतो, विथ रिस्पेक्ट टू एक्सने डेरिवेटिव्ह करतो. आता बघा लॉग एक्स, तर लॉग एक्सचं डेरिवेटिव्ह काय असतो 1/x बरोबर. मग आता विथ रिस्पेक्ट टू वाय आहे ना, मग काय केलं आपण, विथ रिस्पेक्ट टू वाय काय येईल डेरिवेटिव्ह 1/x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता त्यानंतर बघा आता वाय विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे एक्स स्क्वेअर आहे तर 0 असणार आहे. आता 2yचा डेरिवेटिव्ह काय आला, वाय स्क्वेअर आहे, सॉरी वाय स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह काय आला इथं 2y. मग आपण इथं राईट करून घेतलं, ही इक्वेशन काय आलं आपलं 2y अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हे झालं आपलं इक्वेशन. आता ह्या इक्वेशनला आपल्याला काय नाही मल्टिप्लाय डेरिवेट करायचं आहे डॅबा बाय डॅबा एक्स, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्सनी याला काय करायचं, विथ रिस्पेक्ट टू एक्स यांनी याला काय करायचं डेरिवेटिव्ह काढायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बघा इथे एक्स आहे ना, म्हणजे एक्सचा डेरिवेटिव्ह येईल, इथं वाय का असेल कॉन्स्टंट म्हणजे 0. आता बघा आता याचं डेरिवेटिव्ह काढायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे डॅबा बाय डॅबा एक्स काढायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी याला कसं करीन मग बघा, आता डॅबा बाय डॅबा एक्स आहे ना, मग याचा डेरिवेटिव्ह 2yचा डेरिवेटिव्ह काय, हा कॉन्स्टंट आहे, हा आउटसाईड येईल. नंतर डॅबा बाय डॅबा एक्स इंटू काय येईल 1/x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता बघा मी याला काय करतो 2y इंटू डॅबा बाय डॅबा एक्स इंटू याला काय करतो मी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याला वर नेतो, न्यूमरेटरचं मी डेरिवेटिव्ह घेतलं. आता त्यानंतर आपण काय करू, तिथं काय आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स सांगितलं आहे, म्हणजे इथं एक्सचा डेरिवेटिव्ह काय येईल इथं 2x, वायचं काय येईल 0. आता बघा इक्वेशन काय येतं, आपल्याला आपण डेरिवेटिव्ह घेतला तर न्यूमरेटर आपण वर नेला -1ला बरोबर. आता मी डेरिवेटिव्ह घेतो, आता -1 आउट पुढे येईल बरोबर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर -1 काय होईल -2 इंटू बघा आता एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह काय येईल 2x आणि इथं वाय स्क्वेअर इथं काय होईल 0 बरोबर, हे आलं डेरिवेटिव्ह. आता हे 2y आणि हे 2y किती आलं 4y मायनस अपॉन, आता बघा हा एक्स स्क्वेअर आणि हा वाय स्क्वेअर वर काय न्यूमरेटरला -2, ह्या डिनोमिनेटरला काय होईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर रेस टू 2. हे झालं आपलं काय आलं, हे डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय हे आलं. आता त्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला सेकंड आपल्याला फाइंड करायचं आहे डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय डॅबा एक्स बरोबर. आता याचं मी एक्सप्लेनेशन कसं करेल, डॅबा हा डबल आहे ना, मी एकदा राईट करून घेतो डॅबा अपॉन डॅबा वाय बरोबर, हा एकदा डॅबाच्या खाली. त्यानंतर बघा डॅबा यू अपॉन, आता इथं डॅबा एक्स आहे ना, मग डॅबा एक्स झालं. आता हा यू काय आपला लॉग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता मला याला कशाने डिफरन्शिएट करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्सने डिफरन्शिएट करायचं आहे. मग मी याला काय करतो डॅबा यू बाय डॅबा एक्स याला हे करतो, मग काय येईल लॉग एक्सचं डेरिवेटिव्ह काय येईल 1/x, मग काय येईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बरोबर इंटू. आता बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, मग एक्सचा डेरिवेटिव्ह काय येईल 2x, वाय का असेल 0, मग हे काय आलं 2x अपॉन
एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघा ही आली इक्वेशन. आता त्यानंतर याला काय करायचं आहे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू डॅबा बाय डॅबा वाय विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं आहे आपल्याला याला डेरिव्हेटिव्ह. मग काय केलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मी याला विथ रिस्पेक्ट टू वाय केल्यावर एक्स काय असेल इथं 0 म्हणजे कॉन्स्टंट येईल. बरोबर. मग आता बघा आता इथं 2x कॉन्स्टंट आला. बरोबर. इंटू आता डॅबा बाय डॅबा वाय इज इक्वल टू इंटू काय येईल 1/x² प्लस वाय स्क्वेअर हे आलं. आता मी जर याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेलो 2x इंटू डॅबा बाय डॅबा वाय मी याला काय करतो न्यूमरेटरची खालची पॉवर येते न्यूमरेटरला नेतो. मग काय येईल -1. बरोबर. आता मी जर डेरिव्हेटिव्ह घेतला काय येईल 2x हा काय येईल -1 समोर इंटू हे काय येईल काय येईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हा -1 याच्यातून पॉवर एक मायनस होईल. मग काय येईल -2. बरोबर. आता विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजेच वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2y आणि हा एक्स स्क्वेअर काय असेल 0. बरोबर. आता इक्वेशन काढा काय येईल हा 2 आणि हा 2 काय आला 4xy अपॉन हा एक्स स्क्वेअर हा वाय स्क्वेअर काय येईल इथं हे डिनोमिनेटरला जाईल. मग काय याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथं मायनस साईन इथं एक्सने मल्टिप्लाय करायचं राहिला कारण इथं एक्स आहे. बरोबर. झालं. आता आपले दोन्ही आले. बघा आता मी लिहितो इथं हेन्स प्रूफ दॅट डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय इक्वल टू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय बाय डॅबा एक्स. हेन्स प्रूफ झालं. तर बघा लेटेस्ट क्वेश्चनने 2024चा 4 मार्काला विचारले गेलेला आहे. त्याच्यात गिवन काय आपण गिवन राईट करू आधी. बघा गिवन यू इज इक्वल टू 2x प्लस 3y इक्वल टू आता हे इक्वल टू नाही. बरोबर. आता त्यानंतर बघा व्ही काय दिलेलं आहे व्ही इक्वल टू 3x मायनस 2y हे दिलेलं आहे. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. बरोबर. आता आपल्याला त्यांनी काय काढायला लावलं बघा डॅबा यू बाय डॅबा एक्स इथं वाय. आता हे वाय काय असतो मी तुम्हाला सांगतो बरं का. आता त्यांनी विथ वायला डेरिव्हेट करायला लावलं म्हणजे डिफरन्शिएट यू विथ रिस्पेक्ट टू एक्सने डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड किपिंग वाय कॉन्स्टंट. वायला काय ठेवायचं आपल्याला कॉन्स्टंट. याचा अर्थ काय असतो हा जो वाय असतो ब्रॅकेटच्या बाहेर हा काय असतो कॉन्स्टंट असतो. आता बघा आता आपल्याला यूचं इक्वेशन काय त्यांनी दिलेलं आहे यू इक्वल टू 2x प्लस 3y हे दिलेलं आहे. आता याला आपल्याला डिफरन्शिएट करायचा डॅबा यू बाय डॅबा एक्स विथ रिस्पेक्ट वाय ट्रीटिंग कॉन्स्टंट. बरोबर. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय काय असेल इथं कॉन्स्टंट म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0. बरोबर. मग काय येईल याचा आन्सर काय येईल विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल 2 आणि इथं वायचं काय येईल इथं 0 म्हणजे आन्सर काय आलं याचं 2. बघा आता फर्स्ट टर्म आली आपली. आता त्यानंतर नेक्स्ट टर्म काय दिली बघा. आता इथं मी ही टर्म काढतो. आता फर्स्ट ही झाली आपली तर सेकंड ही काढतो. बरोबर. आता बघा डॅबा व्ही बाय डॅबा वाय विथ ट्रीटेड यू कॉन्स्टंट. बरोबर. म्हणजे काय डिफरन्शिएट व्ही विथ रिस्पेक्ट टू वाय ट्रीटेड इथं यू काय ठेवायचं आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. बघा यू काय ठेवायचं आपल्याला कॉन्स्टंट. आता बघा आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे इथं टर्म इथं व्ही दिलेलं आहे इथं वाय दिलेलं आहे इथं यू दिलेलं आहे. बघा ह्या 3 टर्म दिलेल्या इथं व्ही वाय आणि यू. आता ह्या इक्वेशनमध्ये जर आपण बघायला गेलं इथं यू पण आहे आपल्याला इथं व्ही पण आहे इथं वाय पण आहे पण इथं एक्स टर्म पण आहे ना. मग आता ही एक्स टर्म आपल्याला इथं कॅन्सल करावं लागेल. त्यासाठी आपण काय करू इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय करून इक्वेशन 2ला 2ने मल्टिप्लाय करू. जर इथं 6 होईल इथं 6 होईल आणि यांचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर हे दोन्ही एक्स टर्म काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. आता बघा जर मी मल्टिप्लाय केलं तर काय येतं पहिल्या इक्वेशनला मी 3ने मल्टिप्लाय करतो इक्वेशन मल्टिप्लाय बाय 3 इथे 1 लिहितो मी. त्यानंतर अँड इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 2. बरोबर. आता चला आता मी इक्वेशन 1ला जर मल्टिप्लाय केलं तर काय येतं इथं 3u इक्वल टू बघा काय आलं 3 2 जा 6x प्लस 3 3 जा 9y हे आलं इक्वेशन आपलं 1. आपण इथं त्याला मल्टिप्लाय केलं ते. त्यानंतर सेकंड इक्वेशन काय येईल तर त्याला 2ने मल्टिप्लाय करायचं इथं 2v इक्वल टू 3 2 जा 6x आणि मायनस 2 2 जा 4y हे आलं इक्वेशन आपलं 2 आपण मल्टिप्लाय केलं.
आता आपण जर याचं सबस्ट्रॅक्शन केलं तर इथे एक्सची टर्म आपली कॅन्सल होऊन जाते. बघा आता मी सबस्ट्रॅक्शन करतो, इथं काय होईल, साईन चेंज होईल. बघा आता हा 6x आणि हा 6x कॅन्सल होऊन जाईल. 3u मायनस 2v इक्वल टू काय येईल, हा मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. मग 9 + 4 काय येईल, 13y. हे इक्वेशन आलं आपलं. आता ते व्हीच्या फॉर्ममध्ये पाहिजे. मग व्हीच्या फॉर्ममध्ये आपण काय करू, याला व्हीच्या फॉर्ममध्ये राईट करू, बरोबर. आता बघा मी याला व्हीच्या फॉर्ममध्ये राईट करायचं आहे. मग याला कसं करतो, 3u इक्वल टू 13y + 2v, बरोबर. आता व्हीच्या फॉर्ममध्ये राईट करायचं आहे. आता मी काय करतो, हा 13 आहे ना, इकडं मायनसला आणतो, 3u - 13y. आता हा 2 आहे ना, आता इकडं काय येईल, मल्टिप्लाय तो यातनं डिवाईडला होईल. हे झालं व्हीचं इक्वेशन आपलं. म्हणजे व्हीचं इक्वेशन काय आलं, 1/2 3u - 13y. हे इक्वेशन आलं. आता आपल्याला काय करायचं, डिफरन्शिएट व्ही विथ रिस्पेक्ट टू वाय ट्रीटिंग यू कॉन्स्टंट. तर यू कॉन्स्टंट ठेवायचा. बघा आता चला आपण डेरिव्हेटिव्ह काढू. म्हणजेच काय, सेकंड टर्म काय आली आपली, डॅबा व्ही बाय डॅबा वाय. इथं यू काय ठेवायचं आपल्याला, कॉन्स्टंट. आता त्यासाठी बघा व्हीचं इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे. आता 1/2 आपण जर मध्ये ब्रॅकेटमध्ये जर आधी मल्टिप्लाय करून घेतो मी, इथं 1/2 3u, बरोबर, मायनस मायनस काय येईल परत, सॉरी, मायनस इथं 13/2 इथं वाय, बरोबर. आता जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर कसं येतं बघा, विथ रिस्पेक्ट टू वाय आहे ना, आणि यू कॉन्स्टंट, इथं यू कॉन्स्टंट आहे म्हटल्यावर याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, डेरिव्हेटिव्ह यू कॉन्स्टंट आहे म्हटल्यावर इथं डेरिव्हेटिव्ह काय असेल, याचं 0 असेल, बरोबर. म्हणजे ही टर्म आपली काय होऊन जाणार आहे, इथं कॅन्सल होऊन जाणार 0ने मल्टिप्लाय केल्यानंतर. आता इथं बघा वाय, आता विथ रिस्पेक्ट टू वाय म्हटलं याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मग, -13/2. हे आपलं आन्सर आलं याचं. आता नेक्स्ट टर्म आपल्याला काय दिलेली, थर्ड टर्म आपण बघू. थर्ड टर्म आता आपण ही काढू. मग काय आहे, डॅबा वाय बाय डॅबा व्ही विथ रिस्पेक्ट टू विथ एक्स ॲज कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू व्ही काढायचं का. आता इथं आपल्याला टर्म काय काय आहे, इथं व्ही दिलेलं आहे, त्याच्यानंतर इथं वाय दिलेलं आहे, इथं एक्स दिलं आहे. ह्या 3 टर्म कोणत्या इक्वेशनमध्ये प्रेझेंट आहे बघा. आता इथं व्ही पण आहे, बरोबर, इथं व्ही आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय लागतो, इथं वाय पण आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला काय लागतो, इथं एक्स पण आहे. हे तिन्ही टर्म इथं प्रेझेंट आहे, बरोबर. आता मी ह्या तिन्ही आता इक्वेशन राईट करून घेतो आधी. व्ही इक्वल टू काय आहे, 3x - 2y. बघा आता हे वायच्या फॉर्ममध्ये लागतं, कारण आपल्याला वायला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू व्हीने. मग आता याला वायच्या फॉर्ममध्ये मी कसं आता सॉरी याला वायच्या फॉर्ममध्ये करायचं. वायच्या फॉर्ममध्ये कसं करायचं बघा. आता आहे ना आपण काय करू, व्ही ना व्ही + 2y इक्वल टू 3x केलं मी. आता बघा मला काय करायचं, इथं वायची टर्म काढायची. त्यासाठी 3x - v अपॉन, आता इथं काय येईल 2. आता ही इकडं, मग इथं काय आला वाय. बघा मग हे काय आलं इक्वेशन, वाय इक्वल टू 1/2. इथं काय आलं 3x - v हे आलं. आता याला आपण काय करू, डिफरन्शिएट करू. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू व्ही आणि एक्स कॉन्स्टंट आहे. विथ रिस्पेक्ट टू व्ही केलं मल्टिप्लाय तर काय येईल बघा, 1/2. आता एक्स आहे ना, मग इथं एक्स म्हणजे इथं 3x मल्टिप्लाय करून घेऊ आधी. 1/2 इथं काय आला व्ही, बरोबर. आता हा एक्स आहे, एक्स हा कॉन्स्टंट, इथं मग याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, 0 होईल. मग हे काय आलं डेरिव्हेटिव्ह, -1/2. बघा विथ रिस्पेक्ट टू व्ही काय आलं, -1/2. म्हणजेच काय आलं, डॅबा वाय बाय डॅबा व्ही ट्रीटिंग एक्स कॉन्स्टंट, याचं व्हॅल्यू काय आली, -1/2. आता नेक्स्ट टर्म आपली काय राहिली, ही 3 नंबरची टर्म आपली राहिली. याचं काय आहे बघा. आता हे 4, याला 4 नंबर देतो मी. डॅबा एक्स अपॉन डॅबा यू विथ वाय ॲज कॉन्स्टंट. बघा हे वाय काय इथं कॉन्स्टंट आहे. आता इथं 3 टर्म आहे बघा, इथं यू, इथं वाय, आणि आता इथं आपल्याला काय करायचं आहे, डॅबा एक्स अपॉन डॅबा यू विथ रिस्पेक्ट टू यू, आणि इथं वाय काय ठेवायचं कॉन्स्टंट. आता इथं यू आला म्हणजे आता आपल्याला यूचं इक्वेशन घ्यावं लागतं. यूचं इक्वेशन काय बघा, यू इक्वल टू 2x + 3y, बरोबर. हे करून घेऊ त्याला यूच्या फॉर्ममध्ये. मग मी याला काय करतो, u - 3y इक्वल टू 2x आला. याला 2 आहे ना इकडं, मग काय मल्टिप्लाय इकडे आता डिवाईड होईल. मग काय आला, u - 3y हे इक्वेशन आलं बघा आपलं. आता याला आपल्याला काय करायचं, डिफरन्शिएट. आता डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्सला डिफरन्शिएट करायचं. हे काय आलं आपला एक्स विथ रिस्पेक्ट टू यू, आणि वाय काय ठेवायचा कॉन्स्टंट. मग याचं काय येईल आन्सर, 1/2 येईल. बघा 1/2 यूचं, यू काय आला 1/2, आणि मायनस हा वाय -3y हा काय येईल 0 येईल, कारण कॉन्स्टंट आहे. आता बघा आपल्याला सगळ्या टर्म घ्यायच्या आहे. आता नेक्स्ट पेजवर मी घेतो.
चारही व्हॅल्यू आपण राईट करून घेतल्या. आता त्याला आपण पुट करू इक्वेशनमध्ये आणि आन्सर काढू. बघा आता फर्स्टची व्हॅल्यू काय आहे 2 इंटू नेक्स्ट काय आहे -1/2 इंटू काय आहे 1/2 परत इंटू काय आहे -13/2. बघा हे आहे. आता इथं हा 2 कॅन्सल होऊन जाईल, मायनस इथं काय होईल प्लस इथं काय येईल 13/4 हे आपलं आन्सर आलं. बघा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता जर तुम्ही बघायला गेले बुकमध्ये मागच्या वेळेस इथं ही टर्म चेंज होती. बघा कोणती ही टर्म आपण जी काढली का इथं, सॉरी ही टर्म इथं चेंज होती. आता तुम्ही म्हणशाल इथं याचं बुकमध्ये याचं आन्सर 1 दिलेलं आहे, तर याचं 1 आन्सर नाही, याचं 13/4 आहे, कारण इथं एक टर्म मी वेगळी घेतलेली त्यामुळं. आता बघा तुम्हाला मी प्रिवियस इयर क्वेश्चन दाखवतो. मी हे प्रिवियस इयर 2024 बॅकलॉगचे पेपरचे क्वेश्चन हे पण येऊ शकतं बरं का पेपरला, असं नाही की येणार नाही. आता यात बघा डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय. आधी काय करायचं आपल्याला यू घ्यायचा, हा यू त्याला विथ रिस्पेक्ट टू वायने डेरिव्हेटिव्ह काढायचं, नंतर एक्सने काढायचं. बरोबर इथं सेम, इथं यू घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एक्सने काढायचं, नंतर वायने डेरिव्हेटिव्ह काढायचं, त्यानंतर आपल्याला ही सेम व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे. त्याच्यानंतर बघा इथं पण सेमच आहे, इथं स्क्वेअर घ्यायचा आहे आपल्याला. इथं स्क्वेअर घेतल्यानंतर इथं काय येईल, आता इथं डॅबा एक्स अपॉन डॅबा आर, इथं सपोज इथं जसं काही साईन स्क्वेअर काहीतरी येईल असं इथं बरं का. असं तुम्ही सॉल्व करा. विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आपल्याला इथं आर, विथ रिस्पेक्ट टू याला आरने मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि थिटा काय ठेवायचा कॉन्स्टंट. बरोबर आणि हे तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा दोन्ही क्वेश्चन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.